नमस्कार, मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल छोले. तुम्हालाही असे चमचमीत छोले घरी बनवायचे असतील तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग ढाब्यावर मिळतात तसे छोले आज आपण घरीच अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवूयात. यासाठी मी काही पूर्वतयारी करून घेतली आहे. पूर्वतयारी जर असली तर अगदी लवकर हे छोले तयार होतात. इथे मी छोले रात्रीच भिजत घातले होते. कुकरमध्ये पाणी घालून आपण हे छोले आता शिजवून घेणार आहोत. यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून त्याच्या मोठ्या फोडी करून त्या घातल्या आहेत. यामध्ये थोडं मीठ घालून आपल्याला कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. छोले मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. इथे साहित्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत, 2 ते 3 टोमॅटो चिरून घेतले आहेत, 6-7 काजू घेतले आहेत, 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडं अद्रक, दालचिनी, मोठी वेलची, चक्रीफूल, तमालपत्र, मिरी, लवंग, 2 हिरव्या वेलची घेतल्या आहेत, 1 चमचा जिरे, 2 चमचे धणे, 1 चमचा बडीशोप घेतली आहे, थोडा हिंग घ्यायचा आहे, 1 चमचा भरून कसुरी मेथी घेतली आहे, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा छोले मसाला, हळद घेतली आहे, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ. फोडणीसाठी आपल्याला तेलही लागणार आहे. इकडे आपले छोले मऊ शिजलेले आहेत. यामधला बटाटा आपण काढून घेणार आहोत, कारण छोलेची भाजी आपल्याला घट्ट होण्यासाठी आपण हा बटाटा त्यामध्ये चुरून घालणार आहोत. चमच्याने असं आपल्याला बटाटा चुरून घ्यायचा आहे. तुम्ही बटाट्याऐवजी छोलेही चुरून घालू शकता. इकडे मी 2 चमचे चहा पावडर उकळून ते पाणी गाळून आपल्याला घालायचं आहे. त्यामुळे छोल्यांना मस्त असा रंग येतो आणि छोल्यांच्या चवीतही वाढ होते. नेहमीच्या वापरातली चहा आपल्याला उकळून ते पाणी घालायचं आहे. आता आपण मसाले भाजून घेणार आहोत. पॅनमध्ये अगदी थोडं तेल घालायचं आहे. तेलावर दालचिनी, मोठी वेलची आणि चक्रीफूल घातला आहे. 3 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 2 हिरव्या वेलची आणि 1 तमालपत्राचे थोडे बारीक तुकडे करून आपण घातले आहेत. 2 चमचे धणे, 1 चमचा जिरा आणि 1 चमचा बडीशोप घेतली आहे. तेल खूप जास्त गरम न करता अगदी मंद गॅसवर आपल्याला काही सेकंद हे मसाले तेलावर भाजून घ्यायचे आहेत. ताज्या मसाल्यांचा स्वाद ह्या छोल्यांना येतो. अगदी मस्त छोले तयार होतात. यामध्ये आपण छोले मसालाही घालणार आहोत, पण अशा प्रकारे ताजा मसाला घातल्यावर त्याच्या चवीमध्ये दुपटीने वाढ होते. मसाले आपल्याला खूप जास्त भाजू द्यायचे नाही. लगेचच आपण त्यामध्ये कांदा घातला आहे. 2 मोठ्या आकाराचे कांदे लांब चिरून आपल्याला ते मंद गॅसवर हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. कांदा भाजायला जरा जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपण सुरुवातीला कांदा घातला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं घातलं आहे. कांद्याचा पूर्ण रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचा नाही, हलकासा भाजायचा आहे. इथे आपण 6 ते 7 काजू घातले आहेत. काजू घातल्यामुळे ग्रेव्हीची चव तर मस्त होते, शिवाय मसाल्यांचा तेजपणा हलकासा कमी होतो. ग्रेव्हीला थोडी रिचनेस येते. इथे तुम्ही काजू स्किपही करू शकता. कांदा हलकासा परतल्यावर आपण इथे टोमॅटो घातला आहे आणि थोडं त्यावर मीठ घातलं आहे. त्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होईल. मंद गॅसवर टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत आपण हे सर्व परतवून घेणार आहोत. साधारण 2 ते 3 मिनिटं आपण हे सर्व परतवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकतात, कांदा आपण पूर्ण रंग बदलेपर्यंत परतवला नाही, तर असाच आपल्याला ठेवायचा आहे. काही वेळानंतर टोमॅटोही मऊ झाला आहे. आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरला याचं वाटण करायचं आहे. गरज असेल तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता. आता आपण छोले बनवायला घेऊयात.
कढईमध्ये 3 चमचे तेल घातलं आहे. ढाब्यावर तेलाचा वापर जरा जास्त केला जातो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून तेल वाढवून घेऊ शकता. त्यामध्ये हिंग घातला आहे. तेल हलकंसं गरम असतानाच आपल्याला त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे. तेल जर खूप जास्त गरम झालं तर वाटणामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे आपल्या हातावर तेल उडू शकतं. त्यामुळे तेल हलकंसं गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये वाटण घालायचं आहे. आता मंद गॅसवर आपल्याला हे वाटण 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाटणाने तेल सोडल्यावर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत. यामध्ये आपण आता हळद घालणार आहोत. पाव चमचा इथे मी हळद घातली आहे. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातला आहे. 1 चमचा छोले मसाला घालायचा आहे. 1 चमचा कसुरी मेथी आपण हातावर चुरून मग घातली आहे. मंद गॅसवर आता हे मसालेही आपण परतवून घेणार आहोत. इथे तिखट आणि मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. सुरुवातीला अगदी थोडं पाणी घालून आपल्याला हे सर्व वाटण शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून संपूर्ण मसाल्यांची चव ही एकजीव होईल. 1 ते 1.5 मिनिटं झाकण ठेवून आपण हे वाटण शिजवून घेणार आहोत. इकडे वाटणाने मस्त तेल सोडलं आहे. आता यामध्ये आपण शिजवलेले छोले घालणार आहोत. आपण जो बटाटा शिजवून घेतला होता तो चुरून आपल्याला यामध्ये घालायचा आहे. बटाटा घातल्यामुळे भाजी छान घट्ट होते. इथे तुम्हाला जर बटाटा घालायचा नसेल तर तुम्ही थोडे छोले बाजूला काढून मिक्सरला फिरवून ते घालू शकता. उकडलेला बटाटा घातल्यानंतर छोले आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचे आहे, जेणेकरून बटाटा सगळीकडे व्यवस्थित एकजीव होईल. चवीनुसार मीठ घालायचं आहे. सगळ्यात शेवटी 2 हिरव्या मिरच्या मधोमध चिरून घालायच्या आहेत. ढाब्यावर अशाच प्रकारे मिरची घातली जाते. कोथिंबीर घालून 7 ते 8 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला छोले उकळू द्यायचे आहेत. 7 ते 8 मिनिटानंतर आपण गॅस बंद केला आहे. तुम्ही पाहू शकता छोल्यांना मस्त असा रंग आला आहे. चहा पावडरचं पाणी घातल्यामुळे छोल्यांचा रंगही मस्त येतो आणि त्याच्या चवीतही वाढ होते. यापेक्षा जास्त मात्र आपल्याला हे छोले घट्ट होऊ द्यायचे नाही, कारण जेवायला वाढेपर्यंत अजून याचा घट्टपणा वाढतो. पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपण चमचमीत असे छोले वाढून घेणार आहोत. अगदी ढाब्यावर मिळतात तसे हे छोले लागतात. हे छोले आपण पोळी, पराठा, फुलके, भटुरे, नान यासोबत खाऊ शकतो. जिरा राईस सोबतही अगदी अप्रतिम लागतात. कुणी जर पाहुणे आले असतील तर आपण असे ढाबा स्टाईल छोले बनवून बघा. सगळे अगदी आवडीने खातील. सुरुवातीला आपण छोले वाढून घेतले आहेत. वरून तरी वाढलेली आहे. सजावटीसाठी पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला आजचे हे ढाबा स्टाईल छोले आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला हाईप करायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद.